नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जाहिरात। मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांतर्गत गट अ, ब व क या संवर्गातील पदे भरण्यासाठीची ही जाहिरात आहे। मित्रांनो, यासाठी एवढे हे सर्व काही पद आहेत। आपण नंतर पाहणारच आहोत की कोणत्या पदाला किती वॅकन्सी आहे। तर मित्रांनो, आता पाहूया की अर्ज भरण्यासाठीचा सुरुवातीचा दिनांक आहे 29/12/2023। मित्रांनो, 29 तारखेपासून म्हणजे डिसेंबरच्या 29 पासून अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे। तर 19/1/2024 म्हणजे 19 जानेवारीच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता। आता मित्रांनो, पाहूया अत्यंत महत्त्वाचं। ओके, आता आपल्याला पाहता येऊ शकेल की बाबा कोणत्या पदासाठी किती आहेत। बघा, पहिलं पद आहे प्रादेशिक अधिकारी, याला रिजनल ऑफिसर म्हणतात। गट अ अंतर्गत येत आहेत। एकूण पदे 2 आहेत। पगार आहे 67,700 ते 2,08,700। मित्रांनो, यामध्ये 2 पदे निघालेले आहेत। नंतर पाहूया दुसरा आहे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सिनियर सायंटिफिक ऑफिसर। गट अ अंतर्गत येतं, यासाठी आहे 1 पद। ओके, वेतन श्रेणी आहे 67,700 ते 2,08,700। नंतर आहे मित्रांनो तिसरं पद आहे वैज्ञानिक अधिकारी, सायंटिफिक ऑफिसर येतं। गट अ अंतर्गत एकूण पदे आहेत 2। नंतर मित्रांनो आपल्याकडे पद आहे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, याला म्हणतात ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर। गट ब मध्ये येतं, यासाठी आहेत एकूण 4 पदे। पगार आहे 41,800 तर 1,32,300। नंतर मित्रांनो तिसरं पद आहे प्रमुख लेखापाल, हेड अकाउंट, यासाठी मित्रांनो पाहावं एकूण पदे आहेत 3। ओके, तर मित्रांनो बघा पुढचं पद येतं आपल्याकडे विधी सहाय्यक। ओके, विधी सहाय्यक याला म्हणतात लीगल असिस्टंट, हे येतं गट अ अंतर्गत आणि एकूण पदे आहेत 3। वेतन श्रेणी आहे 38,600 ते 1,22,800। नंतरचं पद आहे मित्रांनो कनिष्ठ लघुलेखक, ज्युनियर स्टेनो म्हणतात। गट क अंतर्गत येतं, यासाठी आहेत एकूणच 14 पदे, जास्त आहेत बघा। ओके, पगार किती आहे तर 38,600 तर 1,22,800। नंतर मित्रांनो नेक्स्ट पद आहे आपल्याकडे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, याला म्हणूया ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट। एकूण पदे आहेत 16 आहे, जास्त आहेत। पगार किती 35,400 तर 1,12,400चा पगार आहे। नंतर मित्रांनो वरिष्ठ लिपिक आहे, सिनियर क्लर्क, याची 10 पदे, पगार आहे 25,500 ते 81,100। नंतर आहे मित्रांनो आपल्याकडे प्रयोगशाळा सहाय्यक, याला म्हणतात लॅबोरेटरी असिस्टंट, हे येतं गट क अंतर्गत आणि एकूण पदे आहेत 3। तर मित्रांनो नंतर पाहूया आपण कनिष्ठ लिपिक किंवा टंकलेखक, यासाठी आहेत 6 पदे, याला ज्युनियर क्लर्क टायपिक म्हणू शकता। पगार आहे 19,900 ते 63,200। नंतर मित्रांनो आपल्याकडे महत्त्वाची शैक्षणिक अर्हता काय काय असणार, तर रिजनल ऑफिसर आहे ना, याला पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आणि कशामध्ये इंजिनिअरिंग मधले डिग्री पाहिजे। ओके, दुसरं काय म्हणतो डॉक्टरेट इन सायन्स, ओके, विथ एन्व्हायरमेंटल सायन्स ॲज अ स्पेशल सब्जेक्ट इन पोस्ट ग्रॅज्युएशन। पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स, पर्यावरणशास्त्र हा विषय पाहिजे आणि डॉक्टरेट इन सायन्स पाहिजे। आणि यासाठी अनुभव किती आहे बघा, पजेस नॉट लेस दॅन 5 इयर्स एक्सपिरियन्स, म्हणजेच काय 5 वर्षाच्या समोरचा एक्सपिरियन्स असेल तर तो अर्ज भरू शकतो। नंतर आहे सिनियर सायंटिफिक ऑफिसर, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, याला पाहिजे डॉक्टरेट डिग्री पाहिजे, कशामध्ये सायन्स मधली। ओके, नंतर याला सुद्धा 5 वर्षाचा अनुभवाची आवश्यकता आहे। नंतर आहे सायंटिफिक ऑफिसर, वैज्ञानिक अधिकारी, याला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फर्स्ट क्लास इन सायन्स, विज्ञान शाखेमधली म्हणजे MSc मधली फर्स्ट क्लास मधली पदवी लागते आणि याला अनुभव आहे मित्रांनो 3 वर्षाच्या पुढचा। नंतर आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, याला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सायन्स। ओके, आणि याला अनुभव पाहिजे 2 वर्षाच्या पुढचा। पुढचं बघा हेड अकाउंट, याच्यासाठी आहे बघा फर्स्ट क्लास इन एनी डिसिप्लिन मधली डिग्री पाहिजे, म्हणजेच काय तर कोणत्याही शाखेमधली डिग्री पाहिजे जी की फर्स्ट क्लासमध्ये असली पाहिजे आणि याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे। आता रिलेव्हंट म्हणजेच काय तर या पदाशी संबंधित असणारा अनुभव पाहिजे। ओके, आणि पुढे काय दिलं बघा, प्रेफरन्स प्राधान्य कोणाला देणार आहे तर पजेसिंग डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन, याच्यामधला जर डिप्लोमा असेल तर त्याला प्राधान्य असेल। नंतर दुसरी अट काय दिली, अकाउंट डिपार्टमेंटचा सुपरवायझरी कॅडरचा अनुभव असेल तर त्याला सुद्धा प्राधान्य। नंतर काय कम्प्युटर नॉलेज असायला पाहावं, तर हे जर असतील तर त्याला अनुभव, त्याला एक्सपिरियन्स किंवा त्याला प्रेफरन्स मिळणार आहे। नंतर आहे लीगल असिस्टंट, विधी सहाय्यक, याला काय पाहिजे तर डिग्री इन लॉ मधली डिग्री पाहिजे। ओके, आणि 1 वर्षाच्या पुढचा त्याला अनुभव पाहिजे। ओके, आणि महत्त्वाचं काय प्रेफरन्स कुणाला तर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट पजेसिंग द प्रिस्क्राइब क्वालिफिकेशन, या प्रकारचं क्वालिफिकेशन पाहिजे डिपार्टमेंट कॅन्डिडेट असेल। आणि त्याला बघा हॅव्हिंग रेग्युलर सर्व्हिस ऑफ नॉट लेस दॅन 3 इयर्स, 3 वर्षाच्या पुढचा अनुभव पाहिजे। नंतर मित्रांनो आहे ज्युनियर स्टेनो, आता स्टेनोसाठी ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही शाखेतली डिग्री पाहिजे आणि तसेच त्याच्याजवळ GCC प्रमाणपत्र, शॉर्ट हँड आणि टाईपरायटिंगचं 100 वर्ड WPM 40 वर्ड पर मिनिट
पाहिजे इंग्लिशमधलं, तसेच 80 WPM 30 WPM मराठी पाहिजे. प्रेफरन्स कुणाला देणार तर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट हू पजेस प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन त्यांना प्रेफरन्स आहे. नंतर आहे ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट, याला म्हणूया कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. तर मित्रांनो फर्स्ट क्लास डिग्री इन सायन्समधली पाहिजे त्याला, आणि अनुभव किती पाहिजे तर 1 वर्षाच्या पुढचा. सिनियर क्लर्क वरिष्ठ लिपिकला डिग्री पाहिजे कोणत्याही शाखेतली, आणि अनुभव किती पाहिजे 3 वर्षाच्या पुढचा. लॅबोरेटरी असिस्टंट याला डिग्री पाहिजे सायन्समधली, BSc कुठलीही चालेल तुम्हाला, अनुभवाची गरज नाहीये. ज्युनियर क्लर्कला काय पाहिजे, ज्युनियर क्लर्कला ग्रॅज्युएशन पाहिजे कुठल्या शाखेमधलं, आणि GCCचे सर्टिफिकेट काय 30ची तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे इंग्लिश आणि मराठीचं, आणि अनुभव काय म्हणतो 2 वर्षाच्या पुढचा. आफ्टर ॲक्वायरिंग क्वालिफिकेशन, आता ज्युनियर क्लर्कचा लिपिक वर्गीय तुम्हाला अनुभव असेल तर प्राधान्य वगैरे असं म्हणू शकतो. ओके, आता मित्रांनो नंतर आता सिलेबस तर प्रत्येकासाठी वेगळा दिलेला आहे, त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया. आणखी महत्त्वाचं काय काय दिलं आपण तेवढं बघूया. सिलेबस जर घेतला आपण तर थोडासा आपला वेळ जाऊ शकतो, त्यामुळे सिलेबसला थांबूया. आता परीक्षा पद्धत कशी, तर गट अ चे जे पद आहेत ना त्यांची लेखी परीक्षा आहे ना मुलाखत आहे, आणि गट ब व क अंतर्गत येतात ज्युनियर लिपिक वरिष्ठ लिपिक जे असतील तर त्यांची डायरेक्ट लेखी परीक्षा आहे 200 मार्काची. ओके, त्यांना इंटरव्ह्यू वगैरे काही नाहीये. आता महत्त्वाचं फीस किती आहे तर ओपनला 1000 आहे, मागासवर्गीयांना 900 आहे, अनाथसाठी 900 आहे. ओके, आणखी महत्त्वाचं काय आता बघा, या वेबसाईटवरती आहे www.mpcb.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला जाहिरात मिळेल. तसेच या वेबसाईटवरती तुम्ही गेला तर तुम्हाला लिंकवरून तुम्हाला अर्ज भरता येणार आहे IBPSच्या वेबसाईटवरती. ओके, नंतर आणखी महत्त्वाचे काय काय प्रकार आहेत आपण याच्यामध्ये बघूया. ओके, फोटो वगैरे IBPSचा जो नॉर्मल पद्धतीने आपण अर्ज भरतो ना त्या पद्धतीने तुम्हाला फोटो स्कॅन करायचा आहे, सिग्नेचर टाकायचे व्यवस्थित, बाकी इतर महत्त्वाचे बदल करायचे. आता परीक्षा केंद्र कोणकोणचे असणार आहे, मुंबई, ठाणे, नाशिक असणार आहे, पुणे असणार आहे, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद असणार आहे, कोल्हापूर असणार आहे, नागपूर असणार आहे, अमरावती, 7 परीक्षा केंद्र आहेत. तुमच्या सोयीचा जवळ जो मिळेल तुम्हाला तो तुम्ही अर्जामध्ये भरू शकता. ओके, नंतर आणखी महत्त्वाचं काय याच्यामध्ये आपण पाहू शकतो. ओके, आता मित्रांनो वयाची अट राहिलेली आहे, वयाची अट समजून घेण्यासाठी आपण पाहूया. इथे लगेच दिलेलं आहे वयाची अट किती आहे, तर थोडंसं आपण त्याला स्क्रोल करूया. स्क्रोल केल्यानंतर खाली दिसेल आपल्याला, हां वयोमर्यादा बघा, खुला प्रवर्गाला किती आहे तर 18ची, सर्वांना किमान वयोमर्यादा 18 आहे. फक्त कमाल वयोमर्यादा बदल आहे थोडंसं, खुलाला 38 आहे. त्यानंतर शिथिलक्षम आहे 3 मार्च 2023 अन्वये सुधारित किती तर 40 म्हणूया. मागासवर्गीयाला किती आहे तर 43 आहे कमाल, तर 45 केली त्याची. दिव्यांग उमेदवाराला 45 असते तर 47 केली. नंतर प्रकल्पग्रस्ताला 45 आहे तर वाढवली 47. भूकंपग्रस्ताला 45 तर 47. अंशकालीनला 55 ते 57 म्हणजे 2 वर्ष प्रत्येकाला वाढवण्यात आलेली आहे. कोविडचा पिरियड होता त्यामुळे वाढवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो आणखी सुद्धा महत्त्वाची आहे बातमी, परंतु सध्या फक्त आपल्याला एवढीच महत्त्वाची माहिती आवश्यक आहे. सिलेबस वगैरे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळेल. तसेच तुम्हाला या जी जाहिरात आहे या जाहिरातीची तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह किंवा तुम्हाला PDF आहे ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, त्याद्वारे तुम्ही जॉईन व्हा, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळून जातील. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.